नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर दिवाळीच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला माहिती आहे की 3 महिने रात्रंदिवस काम करून काय अवस्था होते ते। उद्या एक्झाम आहेत आणि त्याची आपला काही अभ्यास झाला नाही की 108 क्लास आपण बुडवलेले आहेत त्याचे। तर काय अवस्था होईल हे कुणी समजून घेऊ शकता। त्याच्यामुळे मी 3 दिवस नाही व्हिडिओ करू शकले तुमच्यासाठी। पण आज भाऊबीज स्पेशल व्हिडिओ घेऊन आली आहे। सगळ्यांना माहिती असावी की भाऊबीज का असते, कधीपासून केली जाते आणि आज नक्की भावासाठी आपण काय करू शकतो म्हणजे भावाचं आयुष्य वाढतं किंवा त्याला सुख प्राप्त होतं। तर भाऊबीज का करतात हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया। पण त्याआधी एक स्माइल ताईसाठी, एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी। ज्यांना ज्यांना बघायला वेळ होईल त्या सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ घेऊन यायला आणखीन मदत होईल। तर चला, भाऊबीज का करतात? सूर्यदेवाचीच मुले आहेत ही सुद्धा। शनिदेवांसारखे सूर्यदेवाचाच मुलगा आहे यमराज आणि यमुना, हे सूर्यदेवांचेच मुलगे आहेत। तर ह्याचा यमराजाचा जीव यमुनावर खूप सारा होता पण यमुनाला भेटायला मिळायचं नाही। तर एक दिवस असं झालं की त्याला राहावे ना की आज आपल्या बहिणीला, कारण यम जिथं जाईल तिथं मृत्यू, त्याच्यामुळे तिच्याही घरचे कोणी त्याला येऊ देत नव्हते। त्याच्यामुळं एक दिवस त्याला असं झालं, चला काय व्हायचं ते होऊ दे, आज बहिणीची गाठ घ्यायला आपण जावं। तो बहिणीची गाठ घ्यायला गेला, म्हणजे यमुनाची गाठ घ्यायला गेला आणि यमुनेला अत्यंत आनंद झाला की भाऊ आपल्या घरी आला म्हणून। पण त्यानं सांगितलं की मी अशा घरी जातो जिथं मला मृत्यूला कुणाला घेऊन जायचं असतं, अशा घरी मी जातो, त्यामुळे मला तुझ्या घरी पण येता येत नव्हतं। तर त्यानं छान छान पक्वान्न केली, भावाला जीव खाऊ घातलं, जाताना त्याला टिळक केला आणि एक नारळ हातात दिला आणि मग सांगितलं, मग त्याला नमस्कार केला। त्यावेळी भाऊ म्हटला, मी खुश झालो की मी यम असून सुद्धा तुझ्या घरच्यांनी किंवा तुम्ही माझं एवढं स्वागत केलं, यासाठी मी खुश झालो। तुला जो वर मागायचा तो वर तू माग। त्यावेळी यमराजांनी तिला वर दिला की मी तुझ्या घरी दरवर्षाला भाऊबीजेला येत जाईल। तर त्यावेळी यमराजांनी सांगितलं, तुझ्या घरी तर येतच जाईल पण आजपासून साऱ्या जगताला, युनिवर्सला माझा हा आशीर्वाद आहे की भाऊबीजेच्या दिवशी जो भाऊ बहिणीच्या घरी जाईल आणि बहीण त्याला टिळक आणि नारळ देईल तर त्या भावाचं आयुष्य, सुख, शांती, समाधान, वैभव हे 4 पटीनं वाढेल असा आशीर्वाद दिला आणि त्या दिवसापासून भाऊबीज साजरी केली जाऊ लागली। आता तो टिळक कोणता होता? जो भावाला तिनं नाम ओढला तो कशाचा होता? म्हणून भावाला तोच जर आपण टिळक लावला तरच भावाला आपल्या यश, कीर्ती, वैभव, चांगलं आरोग्य आणि आयुष्य प्राप्त होतं। यमराज त्यांच्याकडे लवकर बघत नाहीत असं शास्त्र निघालं। तर तो टिळक होता आपलं साधं हळदीचं जे कुंकू असतं ते कुंकू, त्यामध्ये केशरमध्ये, गुलाबजलामध्ये, एक थेंबर गुलाबजलामध्ये एक केशरची काडी घालायची आणि त्याचं जे पाणी होईल ते पाणी परत ह्याच्यात घालायचं, त्या कुंकामध्ये घालायचं आणि त्याचा नाम ओढायचा आणि त्याच्यावर 5 दाणे आपल्या अक्षदा म्हणजे संपूर्ण अक्षदा ह्याचे लावायचे। या टिळकला सगळ्यात जास्त महत्व आहे। हा टिळक हा बहिणीनं भावाला लावला तर त्याच्यापासून भावाचं रक्षण होतं, कमी वयात मृत्यू होत नाही, त्याला सुख, शांती, वैभव लागतं। आता गुलाबजल आपण का घालतो? पण ज्यांच्याकडे यमुनेचं पाणी असेल त्यांनी जरूर पाणी घालावं। यमुना नदीमध्ये बहिणीनं जाऊन स्नान करावं, हा सुद्धा एक रीतिरिवाज या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे। पण जिथं आपल्याकडे काही यमुना नाही किंवा आपल्याकडे यमुनेचं पाणी नसेल, गंगेचं पाणी चालत नाही, मग यमुनेचं पाणी जर असेल तर त्या टिळकामध्ये यमुनेचं पाणी घालावं किंवा भावाला अंघोळ घालायची सुद्धा पद्धत आहे। आता पिढीप्रमाणे बदलत चाललंय सगळं, पण खरी पद्धत आहे की बहिणीनं त्या दिवशी भावाला यमुना नदीतल्या पाण्यानं किंवा थोडंसं यमुना नदीचं पाणी असेल त्याच्यात मिसळून आंघोळ घालावी। पण आता यमुनेचं पाणी नाही म्हणून आपल्या साध्या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल मिसळून त्या भावाला आंघोळ घालावी, तेल उठणं लावावं अशी पद्धत आहे। आणि मग भावाचं औक्षण करावं आणि मग भावाच्या हाती नारळ द्यावा आणि त्याच्याकडनं वर स्वरूपात काही ना काहीतरी आपल्याला तो देत असतो। पण कधीही बहिणीनं फ्री गिफ्ट घेऊ नये भावाकडनं आणि भावाला आणि भाऊजाईला काहीतरी द्यावं ही प्रथा तेव्हापासूनच पडली आहे। त्या काळात फक्त नारळ होता, आता आपण पोशाख देत असतो किंवा गिफ्ट देत असतो। तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा। बहिणींनी भावांचं आयुष्य वाढण्यासाठी
किंवा भावांनीही लक्षात ठेवा की स्वतःच्याच उन्नतीसाठी बहिणीकडनं सुद्धा काहीतरी गिफ्ट घ्यावं. हा रीतिरिवाज नाहीये, तर हे आपलं शास्त्र आहे आणि शास्त्राप्रमाणे पूर्वीची माणसं करत आली तेच आपण करत असतो. तर जी काही वेळ असेल, राहू काळाची वेळ सोडून बाकी कोणत्याही वेळात आपण भाऊबीज करू शकतो. पण जेव्हा तुमच्यापाशी व्हिडिओ पोहोचेल आणि आज जर कोणी पाहिला नाही तर मग पुढच्या वर्षी असा टिळक भावाला जरूर करावा, म्हणजे भावाचं आयुष्य वाढतं. हा प्रकार इतिहासात आहे. आणि नवीन पिढीमध्ये फक्त इस्टेट, बहिणीचा वाटा, भावाचा वाटा, भावाचं हे, भावाचं ते, या सगळ्या गोष्टी सोडून कुठंतरी हा एक दिवस जो भावा बहिणींसाठी दिलेला आहे तो त्या स्वरूपात साजरा करावा. तर चला, आणि सगळ्यात जास्त भावांनी हे लक्षात ठेवावं की बहिणीचं सुख कशात आहे आणि बहिणीनं हे लक्षात ठेवावं की भावांचं सुख कशात आहे. म्हणजेच काय, तर भावजयांनी मध्ये मध्येपणा करू नये किंवा भावांनी बहिणीच्या संसारात ढवळाढवळ करू नाही. या प्रकारेच नाती चांगली राहतात, या प्रकारेच नाती टिकतात. तर या प्रकारचा टिळक करा. म्हणून भाऊबीजेला का करतात हा टिळक, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.